वक्रतुंड महाकाय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गणरायाला वंदन करून तरुण मित्र मंडळ वाणगाव सादर करीत आहोत एक ज्वलंत आणि सत्य घटनेवर आधारित देखावा। गर्दीत माणसांच्या माणूस शोधतोय। छकुली, आलीस तू? काय झालं बेटा? काय झालं तुला? बरे नाही वाटत का? आई, शाळा सुटल्यावर शाळेतल्या काकांनी मला चॉकलेट दिलं आणि छकुली, अहो, आज आपल्या छकुलीला शाळेत. काय? अगं काय बोलतेस तू? नाही, असं नाही होऊ शकत. चल, आपण पोलिसात जाऊ आणि तक्रार देऊ. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. मी VN हॉस्पिटल मधून बोलतोय. आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं. कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. धक्कादायक बातमी. बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. आम्हीच का स्वतःला सावरायचं? आम्हीच का स्वतःला सांभाळायचं? अरे, कोणीतरी कधीही कुठेही आम्हाला येऊन अडवावं, आया बहिणींची अब्रू लुटावी, अमानुषपणे छळ करून मारून टाकावं. अरे, कधी सरणार हे पाप? आता काय, तुम्ही रडाल, आमच्या फोटोला हार घालाल, मेणबत्त्या दिवे घेऊन मोर्चे काढाल, फेसबुक इन्स्टावर पोस्ट कराल आणि स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त व्हाल आणि विसरूनही जाल. पण असे किती दिवस चालणार? आम्हाला हे नकोय. आम्हाला जी अमानुष वागणूक दिली, वेदना झाल्या, त्याची शिक्षा त्या नराधमाला, राक्षसाला इतकी वेदनादायी व्हावी की मृत्यूलाही त्याची किळस येईल. करा ना आमच्यासाठी हे, मिळवून द्या ना आम्हाला न्याय. अजून किती विरोध आपण मेणबत्ती जाळून करायचा, त्याही जळून खाक झाल्या, पण राक्षस नाही मरायचा, पण राक्षस नाही मरायचा. अजून किती निर्भया जातील बळी देशामध्ये, फक्त वाहून अश्रू, आता हा प्रश्न नाही सुटायचा. नको आता श्रद्धांजली, दहन व्हावे राक्षसांचे. जाळून या मेणबत्त्या, आता काळोख नाही सरायचा, आता काळोख नाही सरायचा. लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव के छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग।